आज या श्रीरामपूर RTOच्या समोर आम्ही आंदोलनाला बसलेलं असून याचं खरं कारण असं आहे की इथं काही जे फ्रॉड कानाव आलेले त्याचे पुरावे आमच्याजवळ आहेत आणि त्याच्यातनं सोनवणे नावाच्या एका लिपिकाने रात्री 7:13 OTP जर येत असेल आणि दिवसा सोडून रात्री जर कामं करत असतील तर त्याचा आम्ही निषेध करतो। दुसरी गोष्ट हिची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी, अदरवाईज आंदोलन सर्वात मोठं पूर्ण 54 RTOला होईल। चौथी गोष्ट म्हणजे बिफोर मीसाठी आजपर्यंत GRमध्ये परमिटवाल्या गाड्यांना बिफोर मी असतं, पण विदाऊट परमिटवाल्या गाड्यांना बिफोर मी नसतं, पण या RTOला बिफोर मीसाठी जबरदस्ती केली जाते श्रीरामपूर RTO आणि इथला कुठलाही अधिकारी आम्हाला रिस्पॉन्स देत नाही। आम्ही जेव्हा काही बोलायला गेलो तर तिथं हाकलून दिलं जातं, त्यांना काही लेखी वगैरे दिलं जात नाही। चौथी गोष्ट अशी आहे की इथं स्टाफ कमी, त्याच्याशी आम्हाला मतलब नाही, स्टाफ भरण्याचं काम महाराष्ट्रातनंच आहे, पण जर स्टाफ कमी असेल आणि आमची जर पासिंग 3-3, 4-4 महिने होत नसेल तर आमची रोजीरोटी या गाड्यांवर चालते आणि पासिंग नाही झालं तर हीच लोक दंड मारतात, पोलीस अडवतात, RTO अडवतात, तर तेही बी दंड मारण्याचं काम ही RTO लोक करतात। पण इथं वेबसाईट फक्त 15 ते 10 मिनिटासाठी ओपन होती श्रीरामपूर RTOला, सगळीच 54 RTOला तेच प्रकार आहे आणि वेबसाईट फक्त 15 ते 10 मिनिटासाठी ओपन होती आणि नंबर नाही लागला। आता जो दंड झाला आहे, पासिंग जर नाही झालं तर पर डे 50 रुपये दंड आहे आणि त्याच्यातलं वेबसाईट फक्त 15 मिनिटं जर ओपन होत असेल, 3-3, 4-4 महिने जर पासिंगला नंबर लागत असेल तर आम्ही जगायचं कसं? शेतकऱ्यानंतर हे गाडी धंद्यावाल्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आणि आम्ही हे आंदोलन पूर्ण भारतभर उभं करू। गाडी चक्का बंद आंदोलनाचा आमचा इशारा आम्ही महाराष्ट्र शासनाला सहज घेऊ नये। महाराष्ट्र शासनाने गाडी बंदचं चक्का बंदचं आंदोलन आम्ही येत्या महिन्यात कुठल्याही परिस्थितीत इलेक्शनच्या अगोदर करणार आहोत आणि आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही हे आंदोलन पूर्ण भारतात उभं करू।